हे 2 दिवसाचे क्लिप्स आहे, 2 दिवसापूर्वीचे. जेव्हा मला बरं नव्हतं तेव्हा मी हे शूट करून ठेवले होते. असं म्हटलं चला या व्लॉगमध्ये शेअर करते. स्कूल एन्जॉय करतो तू. स्कूलला चाललो ना, स्कूलला. कुठे चालला तू? स्कूलला. कुठे चला? चला. बाय बाय बाय. बाय. पलतिया बाय कर. बाय. अभ्यास कला. इथे मी त्याला विंडोमधून शूट करत होते. त्याला वरती बघायचं होतं पण त्याला उन्हामुळे दिसतच नव्हतं. चला असो, गेला स्कूलला एन्जॉय करत. कोणतं पिल्लू आलं. कसं हसत आलं शाळेतून. बघू बॅग, बघू बॅग. टाका. गेलं गेलं गाड्यांमध्ये गेलं. पहिल्या गाड्या. घर चांगलं ठेवायचं नाही हरदू, है ना. सगळीकडे पसारा करायचा. काय हरदू? हाय कर. हाय हाय कर. हाय. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आहे. आत्ता वाजले 6:30 आणि आम्ही खाली चाललो आहे. आमच्या सोसायटीमध्ये एक्झिबिशन आहे आणि मला थोडीशी भाजी पण घ्यायची आहे कारण आज आमच्याकडे आठवडी बाजार असतो. सो थोडीफार मी घेऊन येणार आहे. थोडीशी आहे माझ्याकडे ऑलरेडी स्टॉक केलेली. सो चलो स्टे ट्यून. काय काय घेते बघूयात. मला माहिती आहे मी काय काय घेणार आहे पण बघूयात. हो हो चलो. हाय कर. हाय हरदू. चलो बाय. बाय नाही चला. इथे आम्ही केक घेतला आहे, म्हणजे त्यानेच मला घ्यायला लावला आहे. एकच घास खाल्ला आहे, त्याच्यानंतर खाल्लासुद्धा नाही. खा खा लवकर. खा लवकर. जायचं आपल्याला. खा. आजकाल स्कूलमध्ये स्लाईड्स किंवा सीसॉ हे सगळं खेळतो ना, आणि इथे पण आम्हाला दिसलं. सो इथे आम्ही सुरू झालो आहे. गाडी गाडी. उतरू. बर चला. एवढीच काय की मी क्लिप घेतली एक्झिबिशनची, नाहीतर काहीच नाही केलं. आलो आम्ही. वाजलेत 7:45. गेलो होतो आम्ही आय गेस 7:45च्या दरम्यान. गेलो तिथे. बघितलं ना तुम्ही, म्हणजे मी 2-3 क्लिप्स काढल्यात. काही शूट नाही केलं मी तिथं. मोजून अर्धा तासच, ते पण त्याच्या खेळण्यातच. मी काहीही घेतलेलं नाही. ॲक्च्युली तिथं घेण्यासारखं पण काही नव्हतं. साड्या होत्या, ड्रेसेस होते आणि ते खूप प्रमाणात कॉस्टली होते, जे की प्राईस रेंज बाहेर जर मार्केटमध्ये बघितली ना तर ती कमी होती. तर म्हणून मी काय घेतलं नाही. आणि तिथं मग फक्त केक घेतला त्याच्यासाठी. तो पण त्याने नाही खाल्ला, तो पण मलाच खावा लागला. नंतर मग तो छान खेळला तिथं खेळण्यांमध्ये. असो, मग तिथून आम्ही बाहेर पडलो कारण हा तिथं ऐकत नव्हता. मग भाजी घेतली. आज मार्केटमध्ये एवढी सुंदर फ्रेश भाजी होती ना, खरंच मला म्हणजे भाज्या बघितल्या तर माझं प्रेम जातंच की भाज्या एवढ्या छान फ्रेश. पण फ्रेश काय म्हणतात ना, म्हणजे कुणी माझ्यासारखं आहे की नाही मला माहीत नाही. पण भाज्या अशा फ्रेश बघितल्या ना की मला सगळंच घेऊ वाटतात. हे घेऊ का ते घेऊ का असं होतं. असं मी सगळ्या आणल्या. आठवडाभर पुरतील एवढ्या भाज्या तर मी नक्कीच आणते. कारण मग परत टेन्शन राहत नाही. सारखं खाली जा, परत वर ये. मग ते भाजी कसं आठवड्याची बाजार असेल ना तर तिथं मला स्वस्त पण मिळते माझ्या ऑब्झर्वेशननुसार. नाहीतर मग असं छोट्या गाड्यांवरती किंवा दुकानात गेलं ना खूप कॉस्टली भेटते आणि ती पण शिळी असते. त्यामुळं मग मी अशीच आठवड्याच्या भरते. आता त्या नीट करायच्यात. तर मी काहीतरी जेवण करून घेते पटापट आणि मग नीट करायला बसते.
तोपर्यंत हार्दू आहे आमचा मधी आधी हे कर ते कर ते कर हे कर. आणि हो, तुम्हाला पण अशा फ्रेश फ्रेश भाज्या अशा घ्यायला आवडतात का? मला पण नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. का मीच एकटी अशी आहे हे पण मला कळेल. चला, मी ते चॉपिंग करायला सुरुवात केली खरी सगळी, पण मला चॉपिंग बोर्ड आठवला. म्हणजे हा जो चॉपिंग बोर्ड आहे ना, जवळपास मी 1.5 वर्ष अगोदर घेतला आहे, काहीतरी 150-200 रुपयाला ॲमेझॉनवरून. पण इतका सुंदर आहे काय सांगू, खूप रफ अँड टफ आहे. नाहीतर वुडन होता अगोदर, आय गेस, नाही त्याच्या अगोदर प्लॅस्टिक होता. प्लॅस्टिक मी लग्नाच्या वेळेस घेतला होता, पण त्याच्यातून सगळे असे नाही का थोडी थोडी बर निघायला लागली त्याच्यातून, त्यामुळं मग मी तो डिस्कार्ड केला. त्यानंतर मग मी वुडन घेतला, पण तो वुडन पाण्याने फुगला. त्याच्यामुळे नंतर आता मी स्टेनलेस स्टीलवर आली आहे आणि मला 1.5 वर्ष काही एक त्रास नाही येतात स्टेनलेस स्टीलचा. खरंच खूप छान इन्व्हेस्टमेंट आहे स्टेनलेस स्टीलची चॉपिंग बोर्डची. मी काम करताना माझं पिल्लू असा सीन असतो. हा एकटाच असा खेळतो. आणि हे ना, हा सेक्शन अजून आवरायचा आहे. कारण काय झालंय, इथे जो सिलेंडर मी बाहेर ठेवलाय ना, त्याच्यामुळे पूर्ण एक कप्पा आहे ना माझा ब्लँक राहिलाय. कारण तिथं हात पोचतच नाही त्या सिलेंडरमध्ये आडवा आल्यामुळं. त्यामुळे ना ते सामान बऱ्यापैकी ते तिथं जाणार आहे. सो ते पूर्ण बऱ्यापैकी रिकामं होईल. सो आत्ता सध्या तरी सिलेंडर संपस तोपर्यंत हा काहीतरी प्रॉब्लेम आहे. चलो पटापट पटापट आता मी हे करून घेते. आज मी स्वयंपाक झाला अर्धाहून जास्त. आता फक्त मसाले भात टाकायचा आहे. हा सिलेंडर आहे ना, हा सिलेंडर संपल्यावरती मी बाहेर ठेवणार आहे गॅलरीमध्ये. आणि इथे माझा अजून एक कप्पा आहे, जो की त्याच्या ह्या सिलेंडरमुळे तो मला उघडता येत नाही, झाकता येत नाही. त्यामुळे तो कप्पा पूर्ण मला ना यूजच करता येत नाही. सो बऱ्यापैकी जे अनयूज्ड आहे ना ते मी त्याच्यात टाकणार आहे. डबे वगैरे मी असेच ठेवणार आहे, कारण हे रेग्युलर यूजचे डबे आहेत, त्यामध्ये सामान आहे. सो आता थोडे दिवस तरी अजून हे कुठून आलंय पाकळ्या, ह्या पाकळ्या कुठून येतात कळत नाही. आणि ह्यांच्यामुळे ना पूर्ण धान्य खराब होतं, डाळी वगैरे सगळ्या खराब व्हायला लागतात. असं ह्यांना काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे. मला दिसल्यावरती मी मारते त्या, पण त्या वाढतच जातात. आय गेस त्या शेंगांमध्ये आल्यात, शेंगांमुळे. असो, चला पटपट भात करून घेते. रेसिपी काय शूट करत नाही, फक्त ग्लिम. काय होतं, सकाळचा बराच वेळ आहे ना माझा म्हणजे हार्दिकला आवरण्यात किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये जातो. आणि सकाळची भांडी ही माझ्याकडून कन्फर्म आता राहायला लागली आहेत. होतच नाही पॉसिबल. तुम्ही किती पण लवकर उठा आणि किती पण करा, सो ती माझी भांडी पडतातच. मग मी रात्रीची आणि सकाळची एकत्रच आल्यावरती घासते. आणि इथे येता येता मी थोडंसं धान्य आणलं होतं. खरं तर डीमार्टला जायचं आहे, पण खरंच टाईम मॅनेजमेंटच होत नाही आहे, कसं करायचं. त्यामुळे आपलं तात्पुरतं आत्ता मी इथून आणलं आहे. आता बघूयात, मंथ एंड पण चालू आहे, सो आता बघूयात कधी जायचं ते नक्कीच. युजली मी मसाले भात ना कढईत करते, पण यावेळेस मी कुकरमध्ये केला. म्हणजे आधी पण मी कुकरमध्येच करायचे, पण मध्ये मध्ये मी आता कढईत यूज केलं. पण आज मस्त कुकरमध्ये असा मऊसूद झाला होता खूप दिवसांनी, आणि एकदम टेस्टला पण सिम्पल झाला होता, खूप छान झाला होता. सगळं तर झालंय. आता ही भांडी पटकन साफ करून घेऊयात. आता इथं भाजी आणली होती, जवळपास 10 वाजले होते आणि ही भाजी मी काढलीच नव्हती. आणि मला खरं आज थोडीशी निवडायची होती. मला थोडंसं नाही का, म्हणजे आज अर्ध्याहून जास्त निवडायचं होतं, पण नाही झालं ते पॉसिबल. हार्दिकने खूप वेळ घेतला आज जेवणामध्ये सुद्धा, म्हणून मग तो राहूनच गेला. मग सगळं भरून ठेवलं फ्रीजमध्ये. आता उद्या बघूयात हे सगळं निवडायचं काम.
चला दूध तापवून घेते. हे रोजचं काम आहे रात्रीचं, कारण युजली आम्ही रात्रीचंच दूध आणतो. सकाळचं सकाळी दूधवाला येत नाही, कारण मला घर लवकर सोडायचं असतं. त्यामुळं मग आम्ही बाहेरूनच डेअरीतून छान दूध आणतो. आता वाजले 11:15 आणि दीप अमावस्येला बरोबर 1 आठवडा झाला असावा. आणि तेव्हापासून हे धुवून असेच ठेवलेत, ते काही वरती गेलेच नाही आहेत. वेळच भेटत नाही. आणि मुळात ह्या ठिकाणी जे मी ठेवले होते ते असे नजरेसच पडत नव्हते की हे ठेवायचं आहे म्हणून. आता हे मी आत्ता पॅक करून ठेवते, जेणेकरून पुढच्या वेळेस जेव्हा पण मी काढेल वापरण्यासाठी, तेव्हा हे असेच मला स्वच्छ वगैरे नीट भेटतील. तसं पण त्या टायमिंगला मी धुणारच रिटर्न परत. पण ॲटलिस्ट ते तेलकट वगैरे असतात ना, ती गोष्ट निघून गेली आहे. आणि हा बाऊस बघता, हा जवळपास आहे ना लग्नाच्या वेळेसच ह्या समया घेतल्या होत्या. ह्याच्यातच समया आल्या होत्या. लग्नाला झाले 6 वर्ष कंप्लीट होतील. सो तेव्हापासूनचा हा बॉक्स आहे आणि तेव्हापासूनच्या ह्या सगळ्या बॅग्स आहेत. चला, ह्याच्यातच मी परत ठेवणार आहे व्यवस्थित पॅक करून, जेणेकरून पुढच्या वेळेस आपल्याला पटापट भेटतात आणि स्वच्छ भेटतात. म्हणजे जास्त काही ताप बसत नाही डोक्याला. त्यामुळे आता हे पटापट ठेवून देते. चलो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. मंडेचा ब्लॉग आय गेस तुमचा गौरी गणपतीच्या ज्वेलरीचा असेल. ऑलरेडी ज्वेलरी आली आहे, मला इथून दिसते की मी जसेच बॉक्स ठेवलेत काढून व्यवस्थित, की आज मला शूट करायचं होतं पण नाही पॉसिबल झालं. इवन भाज्या पण होत्या त्या निवडायच्या होत्या अर्ध्या प्रमाणात तरी, पण त्याही नाही झाल्या. लेट झालं बरंचसं. हार्दिकला खाऊ पिऊ घालणं किंवा सगळ्या गोष्टी आहेत असो. आणि आता माझ्या पण डोळ्यावर भरपूर झोप आली. ठीक आहे, भेटूया पण अशाच व्लॉगमध्ये. आणि नक्की स्टे ट्यून, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढचे अपडेट्स येत जातील. भेटूया पण अशाच न्यू ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.